हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर चला मी आज वाटाणा बटाटा मिक्स भाजी करणार आहे, कारण की वाटाण्याचा सीझन आहे. तर गाईज वाटाण्याच्या सीझनमध्ये आम्ही वाटाण्याला सोडतच नाही गाईज. तर चला मी अगोदर किचन साफ करून घेते, भांडे खूप आहेत तर चला पटापट घासून घेते, मग मी भाजी कशी करते बघा गाईज. तर चला मी आता एवढे वाटाणे अर्धे ह्याच्यात अर्धे काढते आणि अर्धे ठेवते. एवढी नाही करायची भाजी आपल्याला, तर ह्याच्यामधलं अर्धे घेऊन ह्याच्यात टाकणार आहे गाईज. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा गाईज, ठीक आहे. तर बघा एकदम झटकेपट रेसिपी आहे. तर हे बघा मी अर्धे काढून घेते आणि जे बघता ना मी कधी दाखवत आहे ना तसंच बनवून खावा, एक नंबर लागतं गाईज. तर चला आपण आता रेसिपीला चालू करूया. तर गाईज मी कुकर ठेवला आहे, थोडंसं त्याच्यात पाणी आहे, ते सगळं हे होऊ द्या. तर बघा गाईज, कांदा, कढीपत्ता आणि टमाटा, 2 कांदा कापा, 1 टमाटा किंवा 1.5 कापा, जसं तुमच्या हिशोबाने. तर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे आहे वाटाणे आणि बटाटे 2 कापलेले आहेत. तर बघा गाईज मी तुम्हाला दाखवते की कशी भाजी करायचं, एकदम झटकीपट होतो. तुम्ही फक्त बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका आणि बघा गाईज, ठीक आहे. तर चला ठेवलं आहे धुवून, 2 वेळा ठेवायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि भाताला ठेवायचं, ठीक आहे. ज्यांना येत नाही त्यांना सांगते, ज्यांना येतं त्यांनी फक्त बघा, ठीक आहे. तर चला गाईज हे बघा ह्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे गाईज. हे पातेलं मी चेंज केलं कारण की ते पाणी धुवायला हे नाही होत होतं ना, आणि धुवायचं गाईज जे पण घेतो आपण टमाटे कांदे धुवूनच यूज करायचं, ठीक आहे. तर असं मी धुवून घेतलं आहे. हा सेकंडवाला पाणी आहे, म्हणजे एकदा धुवून हे पाणी सेकंड वेळा घेतलं आहे, म्हणजे दुसरी वेळा घेतलं आहे. फक्त हे बटाटे असे उचलून त्याच्यामध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. पाणी टाकायचं नाही. तर ठीक आहे, बघा जाऊ मी काय करते. ओके, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांनी व्हिडिओ बघा आणि तसंच करा, ठीक आहे. एकदम मस्तपैकी होतं बघा गाईज. तर चला हे फ्राय होऊ द्या जरा, मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तर हे बघू शकता गाईज, हा माझा फेवरेट चम्मच आहे स्वयंपाक करायला. मी हाच यूज करते, मला आवडतो हा चम्मच, एकदम कम्फर्टेबल. मी दुसरा चम्मच वापरत नाही, तर मला हा चम्मच आवडतो, माझा घरचा फेवरेट चम्मच आहे. तर बघा गाईज याला चांगला फ्राय करून घ्यायचं असं, बघा तुम्हाला दाखवते. आणि थोडा जिरा मोहरा असला तर पण टाकायचा गाईज. माझ्याकडे जिरा होता तर मी फक्त जिराच टाकले, ओके. तर आता ह्याच्यानंतर आपण टाकूया टमाटे, ठीक आहे. बघा मी टाकते, तुमच्या समोरच टाकते. चल तर आपण ह्याला मिक्स करून घेऊया. हे बघा एकदम झटपट बनणारा आहे आणि तुम्ही असंच राहावा, ठीक आहे. कंटिन्यू बघा माझा व्हिडिओ, ठीक आहे गाईज. आणि आवडला तर लाईक कमेंट करा गाईज प्लीज, आणि सबस्क्राईब तर करा गाईज. सबस्क्राईबच करत नाही तुम्ही लोक. तर बघा गाईज ह्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं. आणि तुमच्या हिशोबाने तिखट केवढं पाहिजे तुम्हाला, तर तुमच्या हिशोबाने ते तिखट वगैरे टाकून घ्या, ठीक आहे. आमच्या घरात स्पायसी खातात तर मी मसाला थोडा जास्तच टाकणार आहे गाईज, ठीक आहे. तर बघा गाईज मी मीठ, हळद, धनिया पावडर, थोडंसं चिकन मसाला टाकला आहे गाईज. मला दाखवते थांबा, एकदम स्पायसी झालं बघा. 2च टाकले मी चम्मच, पण लय तिखट वाटतंय. तर चला ठीक आहे, बघूया आपण. तर बघा गाईज किती छान दिसतोय मसाला, दिसतोय का छान मस्त. आपलं झटकीपट रेसिपी आहे गाईज. तर आपल्याला हे वाटाणे बटाटे टाकायचे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आता वाटाण्याचं सीझन आहे तर सारखं वाटाणे बटाटे वाटाणे बटाटे बटाटे वाटाणे खायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर चला आपण टाकूया ह्याच्यामध्ये. थोडंसं फ्राय होऊ द्या तो मसाला. तर बघा इकडं भात शिजतोय म्हणून आवाज येतोय गाईज. हे बघा, हे बघा भात शिजला, थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं, ठीक आहे. तर बघा गाईज थांबा तुम्हाला दाखवते. तर हे बघा गाईज मी टाकले आणि मिक्स पण केलं आहे. तर बघा किती छान वाटतंय गाईज, मस्तपैकी एकदम झणझणीत,
ठीक आहे. तर असं करून घ्या व्यवस्थित, एकदम इझी रेसिपी आहे गाय, जास्त तामझाम नाही आहे, मसाला बिसाला काय नाही, आपलं घरचं सिंपल. फक्त कांदा मिरची पावडर जे पण असेल आपल्या घरी ते टाकून बनवायचं. जास्त असं वाटण टाका हे टाका झटपटीचं नाही करायचं, म्हणजे झटपटीचं करायचं, तामझामचं वालं नाही करायचं. ठीक आहे. तर हे बघा गाईज कसं दिसतंय, नाद करा पण आमचा कोटं बघा गाईज. तर चला ह्याला थोडंसं फ्राय होऊ द्या, दाखवते तुम्हाला अजून काय करायचं. तर चला गाईज बघा, मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली, दिसते का नाही मला माहीत नाही, पण मी टाकली आहे बघा, आता जस्ट धुवून टाकली आहे. तर हे बघा. ठीक आहे. तर आता ह्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला रस्सा ठेवायचा आहे, मला थोडी रस्सा पाहिजे. ठीक आहे. तर पाणी टाकते मी आता थोडंसं. तर हे बघा बाय, हे बघा गाईस कसं झालं आहे सांगा नक्की. हां, हे बघा थोडासा रस्सा ठेवला आहे, ते वाटाणे आणि बटाटे शिजायला पाहिजे ना, एवढा रस्सा तो शिजून कमीच होणार आहे. तर चला आपण ह्याला झाकण लावूया. ठीक आहे. कसं झालं आहे मला सांगा एकदम. हां, मी झाल्यावर पण दाखवणार आहे की कसा झाला. ठीक आहे. एकदम झटकेपट होतो, एकदम इझी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकलं माहिती आहे ना तुम्हाला, धनिया पावडर, हळद, मीठ, कांदा मसाला, माय फेवरेट कांदा मसाला, तर कांदा मसाला आहे आणि थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे गाईस. तर चला आपण ह्याला झाकण लावून घेऊया. तर बघा गाईस, मी आता झाकण लावलेलं आहे. ह्याला मारू द्या शिट्ट्या. किती मारून घ्यायच्या? 3 मारून घ्यायच्या शिट्ट्या. मारू द्या ह्याला शिट्ट्या. ठीक आहे. तर चला आपण थोडंसं बोलूया गाईस. ठीक आहे. तर चला हे होऊ दे, ह्याला 3 शिट्ट्या झाल्यावर बघूया कसं होतं. ठीक आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे, डोंट वरी. गाईज एक शिट्टी मारत आहे, शिट्टी मारली आता, एक अजून 2 बाकी. तर 2 झाल्यावर गॅस बंद. ठीक आहे. मी जसं सांगितलं तसंच करा, रेसिपी एकदम सिंपल आहे, झटकीपट. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवते झाल्यावर कसं आहे. ठीक आहे. तर गाईस 3 शिट्टी झाले, आता मी गॅस बंद केला आहे. तर आता आपण बघूया की भाजी कशी झाली आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करा गाईस, काय होतं तुम्हाला सबस्क्राईब करायला? अरे करा ना, काय होतंय, करायचं सबस्क्राईब. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते, एवढंच बोलू शकते, अजून काहीच बोलणार मी ना. तर हे रात्रीचे चपाती आहेत, तर फेकायचं नाही गाईज. रात्रीचं असेल तर खायचं सकाळी गरम करून, काय होत नाही, वेस्ट करायचं नाही जेवण. ठीक आहे. तर बघा उरले होते, मी चपाती गरम करून आता खाणार आहे. तर बघा फेकायचं नाही अजिबात, वेस्ट नाही करायचं. ठीक आहे. कोणाकोणाला तर हे पण नाही भेटत, तर आपण फेकायचं नाही, गरम करून खायचं. ठीक आहे. तर बघा चला मी चपाती गरम करते मस्तपैकी. बटाट्याची भाजी, वाटाणा मिक्स भाजी आणि आपण चपाती खाऊया. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझा चॅनल. ठीक आहे गाईज. ओके. चला आता आपण भाजी बघूया कशी झाली, मी दाखवते तुम्हाला. टॅन बघा गाईज किती मस्त झाला ना. असा रस्सा करून खायचा, एकदम सिंपल आहे, झटकीपट, थोड्या टायमातच होतं, एवढा वेळ लागत नाही. तर बघा गाईज असं करून खावा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू गाईज. बाय बाय.